जिंदगी मिली है तो कुछ बनकर दिखाओ। आज वक्त खराब है तो क्या हुआ, एक दिन इसे बदल कर दिखाओ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये नारायणीं नमस्तुते। एक सुखी जीवन के लिए अच्छे घर का होना जरूरी नहीं, घर का माहौल अच्छा होना जरूरी है। एक विधिलिखित सत्य, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार व शक्तीनुसार आपले जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव व तिने ठरवलेला शेवट हाच अंतिम असतो। जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती, नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्याचा फायदा उचलू लागली। आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाते बनवू लागली। दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात। पति की इच्छा के विरुद्ध पत्नी को कोई कार्य नहीं करना चाहिए, यहाँ तक कि पति की इच्छा के विरुद्ध उपवास व्रत भी नहीं करने चाहिए, क्योंकि इस तरह पति की आयु कम होती है और पत्नी को घोर नरक का पाप मिलता है। जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत। मनुष्य की संपत्ति ना दौलत है ना जायदाद है, उसकी संपत्ति तो उसका हंसता हुआ परिवार, अच्छा स्वास्थ्य, शुभचिंतक मित्र और स्वयं का संतुष्ट मन है। मनुष्य का सबसे सच्चा साथी उसका स्वास्थ्य है। जिस दिन स्वास्थ्य ने साथ छोड़ा, मनुष्य का हर रिश्ते पर बोझ बन जाता है। वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं, जपलं असतं तर संपलं नसतं। शासनाच्या आदेशांचे पालन करणे सर्व शासकीय नोकरांचे कर्तव्य आहे व ते आदेश प्रत्यक्षात उतरवणे हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे। याच्यात सुद्धा कामचुकारीपणा करणाऱ्यांचा जाहीर निषेध। आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आपले पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, आपण यांना मतदान करूनही लोकोपयोगी कामे ही लोक करत नसतील। कामे केली आहेत, करत आहेत, तसेच विकासाची कामे करून घ्यायला पाहिजेत। यासाठी जागृत जनता होणं अत्यंत आवश्यक आहे। रस्ते, गटारी, स्वच्छ पाणी इत्यादी अनेक समस्या भेडसावत आहेत। ज्या स्वभावाला औषध नसतं त्या स्वभावापासून दूर राहणं हा इलाज मात्र असतो। दुष्ट पत्नी, झूठा मित्र, बदमाश नौकर और सर्प के साथ निवास साक्षात मृत्यु के समान है। इस दुनिया में कोई भी व्यक्ति संपूर्ण नहीं है, कमियां सभी में है, किसी में कम तो किसी में ज़्यादा। गलतियां सबसे होती है, कमियों को नज़रअंदाज कर विशेषताओं को देखे, उन्हीं का वर्णन करे, गलतियों को माफ कर रिश्ते निभाए। बायकोच्या माहेरावर थोडी टीका करा आणि जाणून घ्या तुमच्या संपूर्ण खानदानाचा गौरवशाली इतिहास। परीक्षा हमेशा अकेले में होती है, लेकिन उसका परिणाम सबके सामने होता है। इसलिए कोई भी कर्म करने से पहले परिणाम का जरूर विचार करें। प्रार्थनेत परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्याबरोबर असतात, तर प्रयत्नामध्ये प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्यासोबत नेहमी असतो। मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड गोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते। शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत, कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना मात्र नाहीत विसरत। ती म्हणते ते पटतंय ना, 36 गुणांचं काय करायचं जोडीदारामध्ये। 4 गुण असले तरी खूप होतात, चांगलं बोलणं, निर्मळ मन,
सुंदर वागणं आणि इमानदारी. जी माणसं फक्त पैशालाच किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नसतात. नवरा शेवटी नवराच असतो. आयुष्यात खूप येतील जातील, पण त्यांच्या एवढं प्रेम कोणालाच करता येत नाही. त्याचं बायकोवरचं प्रेम कधी दिसत नाही, कारण त्याला बरोबरचे बायकोचे कौतुक करायला आवडत नाही. त्याला रोमॅन्टिक वागता येत नाही, पण त्याच्या एवढी काळजी करणे कोणाला जमत नाही. त्याला बायकोसाठी वेळ काढता येत नाही, पण त्याची कुटुंबासाठी, घरासाठी, मुलाबाळासाठी, बायकोसाठी होणारी वणवण मात्र ती कोणाला दिसत नाही. त्याला बायकोशी चॅटिंग करण्यात रस नाही, पण बायकोला गमावू नये म्हणून त्याच्यासारखी भीती कोणालाच बाळगता येत नाही. वयानुसार त्याचा स्वभाव, राहणीमान सर्व काही बदलून जाते, पण कुटुंबातील जबाबदारी सांभाळता सांभाळता त्याचा खर्ची केलेले आयुष्य मात्र कोणालाच दिसत नाही. म्हणूनच म्हटलं जातं, नवरा तो शेवटी नवराच असतो. इंसान अपना वो चेहरा तो खूब सजाता है जिस पर लोगों की नज़र होती है, मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नज़र होती है. प्यार, परवाह, शरारत और थोड़ा सा वक्त, यही वो दौलत है जो हमारे अपने हमसे चाहते हैं और हम अपनों से चाहते हैं. परीक्षा हमेशा अकेली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे एऱ्या गबाळ्याचं काम नाही, त्यासाठी जिगर लागतो. तो विकत मिळत नाही, तो जन्मजातच असावा लागतो. टाळी वाजवा, रोग पळवा, तळवे घासा, चेहरा चमकवा, हात चोळा, ऊर्जा जागृत करा, नखे घासा, मातार्पण रोखा, मन मोकळे हसा, सुस्ती घालवा, सकाळी फिरा, दिवसभर ताजे तवाने रहा, थोडा वेळ धावा, रोगांना पळवून लावा, रोज करा नाच, रोगांचा नाही होणार जाच, संगीत ऐका, मन प्रसन्न ठेवा. निवडणूक जवळ आली आहे. गावातील काही पुढारी तुम्हाला या झाडावर बसवीत आहेत. कार्यकर्त्यांनी नेहमी काळजी घ्यावी. हरभऱ्याचं झाड. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. डॉक्टरला आणि देवाला कधीच नाराज करू नका, कारण देव नाराज झाला तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल आणि डॉक्टर नाराज असेल तर देवाकडे जावे लागेल. ज्यांना वेळ सांभाळली, ज्यानं वेळ सांभाळली त्यानं नकळत आयुष्य सगळं सांभाळलं. व्यवसाय सांभाळला, असंख्य माणसं सांभाळली. वेळ सांभाळणं म्हणजेच विश्वास मिळवणं, सुरक्षिततेची हमी देणं. माणसं माणसांच्या जवळ येतात ते विश्वासापोटी, सुरक्षिततेसाठी.